फारच छान, फारच छान. या घोषणेमुळे एक चैतन्य आणि पॉवर निर्माण होते. वन मोर टाइम. गुड. आपण सीए संजीव ब्रह्मे यांचं स्वागत करावं. रत्नागिरीचे अजिंक्य पवार, पालघरच्या जुली मिस्किटा, पुण्याचे राम अडागळे, मुंबई उपनगर बघूया. त्याचबरोबर ऍडव्होकेट स्वाती दीक्षितजी आपलंही मनपूर्वक स्वागत. रेखाताई पाटील आणि वैशालीताई केकाण आपल्याला विनंती आहे आपण ऍडव्होकेट स्वाती दीक्षित यांचं स्वागत करावं. गुड डिफेन्स. पीठ दिखाई और टॅकल. क्रीडांगणाच्या परिसरामध्ये जास्त कोणी थांबायचं नाहीये. नरेशरावजी मस्के साहेबांनी विनंती केलेली आहे. सामने आपण स्ट्रेट बघणार आहोत आणि मोठ्या एलईडी स्क्रीनचा सुद्धा वापर होतोय. आनंदनगर, परबवाडी, कशिश पार्क या सर्व परिसरातील, रघुनाथनगर या सर्व परिसरातील आमच्या महिला आघाडीच्या अनेक रणरागी. रत्नागिरी, राम अडागळे पुणे, सानिका पाटील मुंबई उपनगर. सन्माननीय नगरसेविका आशाताई डोंगरे यांचे या ठिकाणी आगमन झाले. नम्रताताई भोसले यांना विनंती आहे आपण आशाताई डोंगरे यांचं स्वागत. आपण माईक जवळ घ्या. छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. आणि कबड्डीचा खऱ्या अर्थानं सन्मान होतो अशी धर्मवीर आनंद देघे क्रीडानगरी. या पारितोषिकांव्यतिरिक्त वैयक्तिक पारितोषिक सुद्धा यामध्ये दिली जातात. पकडीचा खेळाडू राम अडगळे, पुणे जिल्हा करायचा आहे. त्या पाठोपाठ कालचा महिला खेळाडू मुंबई उपनगरची सानिका पाटील, मुंबई उपनगरची सानिका पाटील. सानिका पाटील आपण यायचंय आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपलं पारितोषिक आजच्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट पकडीचा पुरस्कार स्वीकारायचे. सानिका पाटील, मुंबई उपनगर जिल्हा. मस्के, बक्षी साहेब, विकासजी रेपाळे, नम्रताताई भोसले, तरुण सहकारी आशुतोष आणि त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बांधव आणि भगिनी. बघितल्यानंतर मीच सांगितलं पहिले ठाण्यात आलं, कारण ठाण्याच्या कुठच्याही व्यक्तीला आम्ही नाराज करू इच्छित नाही. त्याच्यामुळे ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं, दिमागदार पद्धतीनं नरेशजी तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. कबड्डी इक्वल टू प्रो कबड्डी, प्रूव्हन कबड्डीचं ज्यांनी यशस्वी आयोजन केलं, कबड्डी प्रेमी, कबड्डी चाहते आणि बुवा साळवी यांच्या समवेत त्यांनी मोठं काम केलं ते माननीय गजाभाऊजी कीर्तीकर आमचे भाऊ. मी लोकप्रिय नगरसेविका जयश्री डेव्हिड मॅडम आपणास विनंती करतो की आपण कालच्या दिवसाची सर्वोत्कृष्ट महिला उत्कृष्ट पकडीचं पारितोषिक वितरण आपल्या शुभस्ते करावं. धनादेश आहे 2500चं आणि पुरस्कार वितरण करतील जयश्री डेव्हिड मॅडम. पण इमिजिएटली व्यासपीठाजवळ घ्या. आम्रपाली गलांडे, साधना विश्वकर्मा.
बहुत बढ़िया, अब द बेस्ट मैच होणार, थर्ड रेट. बहुत बढ़िया डिफेंस, क्या बात है. क्या बात है, बहुत बढ़िया. चलिए, या चारही मैदानांवरती पुरुष आणि महिला संघांचे विविध सामने रंगताना आपण पाहिलेत. ही मैदानं ज्यांनी या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये साकारली ते सचिन वैती पीठावर यावं. आपली ही अथक मेहनत खऱ्या अर्थानं सर्व खेळाडूंना त्यांच्या खेळाचं कौशल्य दाखवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरली. सचिनजी वैती ज्यांनी हे संपूर्ण मैदान साकारले. सचिन वैती तसंच रमेश गावित आणि सचिन वैती. पण वांदे झाले. 18-13 5 गुणाची आघाडी मुंबई शहर संघाकडे आहे. 18-13. आणि रेटिंग डिपार्टमेंट दोन्ही सक्सेसफुल आहे. मुंबई उपनगर थोडीशी ताकद लावायची, थोडी हिंमत दाखवायची आहे, कारण की गजाभाऊ व्यासपीठावरती आलेले आहेत. 13-19 अशी पिछाडीवरती मुंबई उपनगर. पुरुष गट जिल्हा हा खेळण्यासाठी पहिला पुकार पुरुष गट. पुणे विरुद्ध रत्नागिरी या संघाला पहिला पुकार देण्यात आलेला आहे. दोन्ही हा सामना सेमीफायनलचा सामना पुणे रत्नागिरी. रत्नागिरी फेमस आहे, शेवटपर्यंत फाईट करण्यामध्ये रत्नागिरीची ख्याती आहे. पुणे विरुद्ध रत्नागिरी पहिला पुकार. बहुत बढ़िया रेट है, बहुत बढ़िया रेट है. बैठक के मैडम. या कबड्डी स्पर्धेला श्री रतीन पाटील यांची सहाय्यक निरीक्षक म्हणून ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने पोस्टिंग प्राप्त झालेली आणि त्यांनी काम सुद्धा चांगलं केलेलं. मी कबड्डी स्पर्धा 2023 आणि 24 मध्ये आपला रोल, आपला मार्गदर्शन, आपला योगदान अभूतपूर्व ठरलेलं आहे. श्री रवींद्र देसाई आपल्याला मनापासून महिलांचा अंतिम फेरीचा सामना होईल. तिसरी चढाई मुंबई शहरची. शेवटची 3 मिनिटे. बढ़िया डिफेंस, वेल डन.